हॅलो गाईज, मी युक्त तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण सोडवणार आहोत प्रॉब्लेम सेट 2. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑफकोर्सली चूज द करेक्ट ऑप्शन. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. मी तुम्हाला अगोदरही सांगितले, सगळे पायथागोरियन ट्रिपलेट जे तुम्हाला माहिती आहेत ते तुम्ही काय करा, पाठ करा, लक्षात ठेवा. त्याच्यामधला पायथागोरियन ट्रिपलेट आहे 3, 4, 5, म्हणजे आन्सर आहे आपलं बी. सेकंड क्वेश्चन बघूया. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169, व्हॉट इज द लेंथ ऑफ द हायपोटेनस. काय सांगितले, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स किती आहे, 169 आहे. काय असतो आपला पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरियन थेरम आपला काय आहे, पायथागोरस थेरम आपला काय आहे, सम ऑफ द स्क्वेअर्स इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर, म्हणजे 169चा आपला स्क्वेअर रूट शोधायचा आहे, तो आहे 13. आपला आन्सर आहे बी 13. आपला थर्ड क्वेश्चन आहे, आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेट कन्स्टिट्यूट्स अ पायथागोरियन ट्रिपलेट. पुन्हा परत पायथागोरियन ट्रिपलेट, शब्दांकडे लक्ष द्यायचं नाही. काय शोधायचं आहे, पायथागोरियन ट्रिपलेट शोधायचा आहे. 15, 8 अँड 17 हा आपला पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 15चा 2 to 5, 8चा 64 प्लस केल्यावरती येतो तो आहे 17चा स्क्वेअर रूट. चौथा क्वेश्चन आहे आपला, इफ ए बी सी आर साइड्स ऑफ अ ट्रायंगल अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर, नेम द टाईप ऑफ ट्रायंगल. कुठला आहे हा, पायथागोरस थेरम आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, म्हणजे काय येणार आहे, कोणत्या प्रकारचा ट्रायंगल येणार आहे, तो आहे राईट अँगल ट्रायंगल, ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 5 आहे, फाइंड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10 इन द रूट 2 सेंटीमीटर. डायगोनल किती आहे, 10 इन द रूट 2. ही डायगोनल आहे. आता ही डायगोनल आहे 10 इन द रूट 2, म्हणजे आपले साईड्स किती आहेत, 10 आहेत. आठवा, जर सेम दोन साईड्स असल्या तर आपण मधला डायगोनलला काय पकडतो, तिकडे पुढे इन द रूट 2 म्हणतो. ओके, मग आता हे जर आपला आन्सर आलेलं आहे तर आपलं साईड किती आहे, 10 आहे, म्हणजे पेरिमीटर काय येणार आहे आपलं 4 इंटू साईड, म्हणजेच 4 इंटू 10 म्हणजे 40. मग आपण शोधूया 40 सेंटीमीटर आहे का. मिळालं तुम्हाला आन्सर 40 सेंटीमीटर. डीमध्ये आहे ते ऑप्शन 40 सेंटीमीटर. करा टिक मार्क त्याला, 40 सेंटीमीटर मीन्स आपला आन्सर आहे डी, ऑप्शन डी 40 सेंटीमीटर. क्वेश्चन 6 आहे आपला, ॲल्टिट्यूड ऑन द हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल डिवाइड्स इट इंटू 2 पार्ट्स of lengths 4 cm and 9 cm. Find the length of the altitude. इथे आपल्याला जॉमेट्रिक मीन लावायचं आहे. बघूया जॉमेट्रिक मीन आपण कसं लावणार आहोत. जॉमेट्रिक मीन नाही, प्रोनाउन्सिएशन चूक आलेला आहे. काय सांगितलेलं आहे आपल्याला, ओके, ए बी सी आणि हा आहे डी. ओके, मग आपल्याला ती लेंथ काय सांगितलेली आहे, 2 पार्ट्स ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर. आपल्याला ही शोधायची आहे. जॉमेट्री मीन प्रमाणे काय आहे, ए डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी इंटू सी डी. 9 इंटू 4 36, म्हणजेच ए डी इज इक्वल टू किती येईल आपला 6. शोधा आपला आन्सर 6 आहे का, 6 सेंटीमीटर. तर हो, आपल्याला आन्सर मिळालेला आहे 6 सेंटीमीटर, ऑप्शन सी 6 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 7 आपण पाहूया आता,
Height and base of a right angle triangle are 24 centimeter and 18 centimeter. Find the length of its hypotenuse. हायपोटेनसची ते स्पेलिंग चुकलेली आहे, म्हणजे ई खाल्लेला आहे. ठीक आहे, तुम्ही तो लिहिताना तुमच्या ह्याच्यामध्ये वहीमध्ये व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलेलं आहे, 24चा स्क्वेअर लिहायचा आहे प्लस 18चा स्क्वेअर लिहायचा आहे इक्वल टू हायपोटेनस. ओके, मग आपल्या 24चा स्क्वेअर आहे 576 प्लस 18चा स्क्वेअर आहे 324 आणि हाईटचा स्क्वेअर 6 + 4 10 0 1 कॅरी फॉरवर्ड झाला 7 + 1 8 8 + 2 10 0 1 कॅरी फॉरवर्ड झाला 5 + 1 6 6 + 3 9 900 आहे. म्हणजेच आपला 30 ही आपली हाईट आहे, 30 ही आपली हायपोटेनस आहे 30 सेंटीमीटर. बी ऑप्शनला आहे 30 सेंटीमीटर, म्हणजे 7चा आन्सर आहे बी ऑप्शन 30 सेंटीमीटर. आता बघूया क्वेश्चन नंबर 8. इन ट्रायंगल ABC, AB इक्वल टू 6 इन द रूट 3 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड मेजर ऑफ अँगल A. बघूया कसं उत्तर काढणार आहोत आपण. ए बी काय सांगितलेला आहे, बी सी काय सांगितलेला आहे, लक्षात येणार नाही, म्हणून आपण आधी ट्रायंगल काढून घेऊया. ए बी सी. ठीक आहे, ओके. ए बी सांगितलेली आहे 6 इन द रूट 3. त्याच्यानंतर आपल्याला ए सी सांगितलेली आहे 12 आणि आपल्याला बी सी सांगितलेली आहे 6. एक 6 आहे, एक 6 इन द रूट 3 आणि एक 12 आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, ही अशा प्रकारे आलेली आहे. ओके, म्हणजे सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे, तो 12 आहे, तो आपण हायपोटेनसला देऊया आणि तो आहे ए आणि सी. आणि इथे आहे ट्रायंगल बी. ओके, आणि इथे आहे बी सी किती आहे, 6 आहे आणि ए बी आपली 6 इन द रूट 3 आहे. आता मला तुम्ही सांगा, हायपोटेनस हा त्याच्या बी सी ही हायपोटेनसच्या अर्धी आहे, म्हणजे तिच्या समोरची जी साईड आहे ती किती आहे, 30 आहे. आणि सी जी आहे ती किती आहे, 6 इन द रूट 3 आहे, म्हणजे इन द रूट 3/2 इंटू हायपोटेनस अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री, म्हणजे हा 60 आहे. म्हणजे आपल्याला एची किती मेजर कळलेला आहे, 30 मेजर कळलेला आहे. शोधूया आपण. ए इज इक्वल टू 30 डिग्री आपला ए ऑप्शन आहे, म्हणजे 8व्याचं उत्तर आहे ए 30 डिग्री.